बीड जिल्ह्यामध्ये मासाजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांना विचित्र पद्धतीने मारहाण करून त्यांचा निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। याच घटनेमुळे महाराष्ट्र राज्य हादरले आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या बीड जिल्ह्याची जोरात चर्चा चालू आहे। परंतु याच बीड जिल्ह्यामध्ये 1222 जणांना बंदुकीचे लायसन दिलेले आहे, परवाना मिळालेला आहे। परंतु इतर जिल्हे जर पाहिले तर बीड जिल्ह्यात 5 ते 6 पट बंदुकीचे परवानाधारक आहेत असे स्पष्टपणे दिसते। ही सुद्धा बाब अत्यंत गंभीर आहे। त्यामुळेच रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्य माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत आहे की तात्काळ हे जे बंदुकीचे परवानाधारक आहेत यांची पुनर्तपासणी करण्यात यावी आणि तात्काळ तातडीने या सर्व बंदुकीचे लायसन रद्द करण्यात यावे अशी मागणी आम्ही आपणास करत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।